गेल्या 26 वर्षांपासून तीनशिव हनुमान मंदिर तुप्पा बळीरामपूर धनेगाव येथे साजरा केला जातो भक्तिमय वातावरणात अखंड हरिनाम सप्ताह। महाराष्ट्र ही थोर साधू संतांची भूमी असून येथे अनेक संत महात्मे होऊन गेले आहेत। असाच संतांचा वारसा जपत तीनशिव हनुमान मंदिर तुप्पा बळीरामपूर धनेगाव तालुका जिल्हा नांदेड येथे समस्त गावकरी मंडळी तुप्पा बळीरामपूर धनेगाव तालुका जिल्हा नांदेड यांच्या वतीने अविरतपणे गेल्या 26 वर्षांपासून मोठ्या भक्तिभावाने अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो। यावर्षी देखील दिनांक 9 मे ते 16 मे 2024 दरम्यान अखंड हरिनाम सप्त्याचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये दैनंदिन कार्यक्रम म्हणजे पहाटे 4 ते 6 काकड आरती, 6 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, 10 ते 1 गाथा भजन, रात्री 9 ते 11 हरिकीर्तन। तसेच दिनांक 16 मे 2024 रोजी श्री हरिभक्त परायण माधव महाराज गित्ते यांच्या काल्याच्या कीर्तनाने या अखंड हरिनाम सप्त्याची सांगता झाली। त्यानंतर उपस्थित भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। हरिभक्तपरायण माधव महाराज गित्ते पोलेवाडीकर उर्फ पोलीसवाडी गेल्या अनेक वर्षापासून या तीनशिव हनुमान मंदिर या ठिकाणी समारोपाच्या कीर्तनासाठी गावकरी मोठ्या प्रेमाने मोठ्या आदराने पाचारण करत असतात आणि निमंत्रण देऊन कीर्तनाची सेवा मला देत असतात। त्यामुळं या ठिकाणी जनसमुदाय बराच महिला मंडळ, पुरुष मंडळ, गायक, वादक, विणेकरी अनेक प्रकारचा समाज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी काल्याच्या कीर्तनात येत असतो आणि गावकरी मोठ्या प्रेमाने सर्वांना अन्नदानाचं काम मोठ्या भरभरून अंतःकरणाने सेवा करत असतात। त्याबद्दल मी त्यांचा या गावकऱ्यांच्या संस्थान हनुमान मंदिराचा ऋणी आहे, आभारी आहे। आणि ही मुलाखत घेण्यासाठी जे आपण आलात, आमची मुलाखत जे घेत असतात त्याबद्दल तुमचं माझ्या वतीनं व माझा सर्व हा परिसर तिन्ही गावाच्या वतीनं आपलं हार्दिक अभिनंदन। व्यसनबंदी कार्यक्रम जीवनामध्ये राबवावं हा आमचा एकंदरीत हेतू आहे। एकात्मता समतेचं प्रतीक जे संतांनी जे काही कार्य केलं आजपर्यंत, गाडगे महाराज असो, तुकडे महाराज असो, ठाकरे महाराज असो, श्री संत भगवान बाबा असो, अनेक आमचे वैकुंठवासी शंकर महाराज गंधारकर असो, या मामा असो, मार्तकर मामा, किसन महाराज बरबडेकर आदी करून अधिकारी वर्ग या महात्म्यांचे समाजासाठी योगदान दिलं आहे। त्याच पद्धतीने आम्ही व्यसनबंदी व्हावं, समाज हा व्यसनातून मुक्त व्हावा आणि सन्मार्गाला लागावं हा एकंदरीत माझा वैयक्तिक हेतू आहे। म्हणून मी माझं ऑपरेशन झालं असतानाही मी कुठलीच तमा न बाळगताना समाजाच्या सेवेमध्ये मी सतत उतरत असतो आणि ही आमची शेवटपर्यंतची संकल्पना आहे। जोपर्यंत आमच्या शरीरात जीव आहे तोपर्यंत शेवटपर्यंत आम्ही हेच कार्य करणार। जे जे आपणाशी हवे ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळजन हा आमचा संकल्प आहे आणि ही संकल्पना शेवटपर्यंत आमची पूर्ण व्हावी हा आमचा हेतू आहे। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। नागनाथ धोणीबा पांचाल दोरनाळीकर राहणार तुप्पा, तीनशिव हनुमान मंदिर इथे पुजारी हे चालत असलेला आज 26 वर्षापासूनचा कार्यक्रम चालत आहे। तरी प्रतिपदेला कार्यक्रम चालू असला हा कार्यक्रम आज 26 वर्षापासून चालू असलेला कार्यक्रम हा गित्ते महाराज काल्याचंच कीर्तन करतात आणि त्यांच्या हस्तेच कार्यक्रमाचा पार पडतो। संतोष लक्ष्मण सपुरे, आज आमचा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 7 दिवसापासून चालू होता। आज आमचे पोलीसवाडीचे दरवर्षीचे महाराज त्यांच्यातर्फे आज काल्याचं सांगता होत आहे। तरी सर्व भाई भक्तांनी या काल्याचा व सर्व आनंद महाप्रसादाचा लाभ घ्यावा। दैनंदिन आपण सकाळी काकडा, नंतर पारायण, नंतर गाथा भजन, संध्याकाळी आपला हरिपाठ, नंतर लास्टला कीर्तन, असंच आपण दरवर्षी प्रमाणे गावकऱ्यांना सहकार्य करावे आम्हाला आणि दरवर्षी असंच आम्ही याच्याहून चांगला कार्यक्रम घेऊ हे एवढी निश्चित सांगू। गेल्या 26 वर्षापासून आम्ही हे कार्यक्रम करतो। आमचे पप्पा, आमचे पूर्वज लोक सगळे हे कार्यक्रम करत आहेत। तर याच्या पुढे आम्ही असंच करत ती परंपरा कायमस्वरूप चालू ठेवू। तुप्पा बळीरामपूर धनेगाव परिसरातील अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 9/5/2024 सुरू झाला आणि त्यात पूर्ण परिसराने या कार्यक्रमाला आम्हाला साथ दिली। तसेच आजूबाजूच्या परिसराचे भजनी मंडळ आम्हाला चांगल्या उत्कृष्टपणाच्या भजनाचा कार्यक्रम लाभला गेला आहे। तरी आतापर्यंत आमच्या 26 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्व पारंपरिक पद्धतीने
आम्ही पूर्ण गावकऱ्याच्या वतीने आम्हाला सर्वांचं सहकार्य भेटल्यामुळे सतत आम्ही कार्यक्रमाच्या झटून पूर्ण व्यवस्थित कार्यक्रम पार पाडतो। अशा प्रकारे पुढील देखील आम्ही कार्यक्रम चालू ठेवू। पुऱ्या गावकऱ्याच्या सहकार्याने आम्हाला सहकार्य लाभल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही साजरा उत्सवात करतो। आज 16 रोजी काल्याचा कीर्तनाचा कार्यक्रम जिथे महाराजांनी पार पाडला। कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीने व सर्व गावकऱ्याच्या पद्धतीने आम्हाला सहकार्य भेटल्यामुळे आम्ही पारंपरिक पद्धत चालू ठेवू। असंच गावकऱ्याच्या वतीने पूर्ण परिसराच्या महिला मंडळ आमचे पूर्ण इष्टमित्र मंडळ सहकार्य लाभल्यामुळे आम्हाला कार्यक्रम उत्सव वाढली आणि पुढील कार्यक्रम असाच आम्ही चालू ठेवू की आमची 300 हनुमान म्हणजे सेवा अर्पण झाली। त्याबद्दल आम्ही पूर्ण गावकऱ्याच्या वतीने धन्यवाद।